नंतर एक मोठी बातमी आहे। अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली या ठिकाणी एक अपघात झाला आहे। गावातील एका पती पत्नीचा अलिबाग मांडवा रोडवरील माने फाट्याजवळ अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा भीषण मृत्यू झालाय। दरम्यान संबंधित दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा पार्थ पाटील याच्या डोक्यावरचं छत्र हरपलंय। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर आणि नातू सम्राट ठाकूर यांनी पार्थला आर्थिक मदत केली। त्यामुळे पार्थच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे। आज मला समजलं, बाबा बोलले की आपण असं इथे जायचं आहे, तर मी माझ्यातले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या पार्थला दिले। म्हणजे आज जी त्याच्यावर जी वेळ आली ती नक्कीच कोणावर येऊ नये। त्याचे आई वडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून माझ्यातले सेव्ह केलेले मनी दिलेले आहेत। मी संतोष सदाशिव पाटील आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सदाशिव पाटील, त्याची पत्नी, यांचा दोघांचाही तिथे अगदी दुर्दैवी मृत्यू अपघात झाला। म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो त्यांचा मुलगा आहे एकच, तर त्याचं पण आम्हाला आता पुढल्या भविष्याचा आम्हाला विचार पाडले। तर पण काही लोक आम्हाला मदतीचा हात पुढे करतात। त्या आजच आमदार मधू ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी 1 लाखाचा चेक आणून दिला। आत्ता येऊन गेले ते आणि त्याच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुला एवढा, त्यांनी 20,000ची कॅश दिली आणि याच्या पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेले। त्यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं पूर्ण आहेत। जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत। त्यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले। ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले। बुलढाणा जिल्ह्यातील धाड इथल्या पैनगंगा साखर कारखान्यानं जळगाव जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची फसवणूक केली। शेकडो टन ऊस शेतकऱ्यांकडून विकत घेतला आणि शेतकऱ्यांचे तब्बल 50 ते 60 लाख रुपये कारखान्याकडे अडकले। बीड पोलिसांकडून अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची आणि बांगलादेशी नागरिकांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। दरम्यान बीडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नसल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली। शिर्डीमध्ये तृतीयपंथीयांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तृतीयपंथीयांनी तहसीलदारांना निवेदन दिलं। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। खाणी सोनं सापडलं म्हणून सराफाकडे विक्री करता येत नाही अशी बतावणी करत महिलेला पितळेचे दागिने देऊन 50 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय। सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला।